संध्याकाळच्या पिक्चरची तिकीट बुक झाली आहेत. आता परत बोलू नकोस की नवरा पिक्चरला घेऊन जात नाही म्हणून. थँक्यू. छान मजा याचा करू का call संध्याकाळी. येतोय? आणि ना मला पॉपकॉर्न पण खायचंय. हॅलो, सकाळ ते रात्र दिवसभर पार्टी, येडेबिडे झालात की काय? नाही तुम्ही एन्जॉय करा. मी जरा बायको सोबत संध्याकाळी पिक्चरला चाललोय. ए बाबा, काय बायकोचा बैल बिल बोलू नको. एक मिनिट ऐक, आज आपण प्लॅन नको करूयात. मी जरा मित्रांसोबत चाललोय बाहेर. ठीक आहे. हा ठीक आहे. ऐकलंस ना? पोहोचतो, राडा घालू. हा ऐक, माझं रात्रीचं जेवण पार्टीमध्येच होईल, तू जेवून घे. काय हवं होतं त्याच्या बायकोला? सोन्याचा हार, नेकलेस, डायमंड रिंग. तिला फक्त त्याच्यासोबत पिक्चरला जायचं होतं, पण एवढी लहान इच्छा देखील तो पूर्ण नाही करू शकला. त्याचे मित्र त्याला बायकोचा बैल काय म्हणाले आणि हा गेला लगेच धावत त्या मित्रांकडे, त्याचा इगो हर्ट झाला म्हणून. नाही, मित्र हवे तो आयुष्यात, पण तुम्हाला जे बैल म्हणून हाक मारतात ते खरंच तुमचे मित्र आहेत? काही मित्र मदत करतात, पण आपली बायको आपल्या मदतीला तिथे उभी राहते जिथे आपले मित्र देखील कधी कधी पोहोचू शकत नाहीत. तुझ्या आजारपणात बायकोने तुझी सेवा केली, तुला जेवायला कंपनी मिळावी म्हणून तुझ्यासाठी जेवणाची थांबली, नातेवाईकांसमोर कायम तुझी बाजू घेतली, तुझ्या पगारात काटकसर करून पूर्ण फॅमिलीची गरज भागवली. कदाचित ती तुझ्यासोबत इतकं चांगलं वागतीये ना म्हणून तिला हर्ट करायची तुझी हिंमत होतीये. इतकं प्रेम करणाऱ्या बायकोला आपल्या मित्रांसाठी हर्ट करू नका. असं काहीतरी करा की तुमचे मित्रही तुटले जाणार नाहीत आणि बायकोचं मनही राखलं जाईल. हे असं. पिक्चरची तिकीट बुक केली आहेत संध्याकाळची. आता परत बोलू नकोस की नवरा पिक्चरला घेऊन जात नाही म्हणून. थँक्यू. छान मजा करू संध्याकाळी. आणि ना याचा मला का call पॉपकॉर्न येतोय? पण खायचेत. हॅलो, अरे काय सकाळ ते रात्र पार्टी, तुम्ही काय वेडे आहात? नाही मी नाही येऊ शकत आहे. मला जरा माझ्या बायकोसोबत पिक्चरला जायचंय. आता बायकोचं बैल काय यामध्ये? तुला जेव्हा अशी प्रेम करणारी बायको भेटेल ना, तेव्हा तुलाही आवडेल रे बायकोचा बैल व्हायला. बरं ऐक, मी पोचतोय, पण मला शार्प 5:30 वाजता तिथून निघायला लागेल. ठीक आहे? माझा 6चा शो आहे ना बायकोसोबत. ऐक ग, 5:30 वाजता मी तुला न्यायला येतोय. निघून तयार राहा आणि जेवण वगैरे उगीच बनवू नकोस. रात्री बाहेरूनच आपण जेवण येऊ. ठीक आहे? बायको आणि मित्र दोघेही खुश. पुरुषी अहंकार तितकाच ठेवा जितका आजूबाजूच्यांना झेपेल. प्रायोरिटी ओळखायला शिका. बाकी आपण भेटूच उद्या डे 26 मध्ये. बघत राहा उर्जितम.